मित्रांनो, हे जे माझ्यासमोर जे झाड आहे, हे आहे जावा ॲपल. ह्याला रेड आईस ॲपल सुद्धा बोलतो आपण. हे खूप छान लागतात फ्रुट्स, गोड असतात आणि रेड कलरचे असतात. जसे सिमिलरली जे व्हाईट कलरचे जांबू असतात, सिमिलरली हे रेड कलरचे जांबू असतात. खूप मस्त लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या फ्रुट्समध्ये कधी-कधी लार्वा सापडतात आणि हे आजकाल खूप जास्तच म्हणजे प्रत्येक समर सीझनमध्ये जर हे जेव्हा फ्रू येतात, तर त्याच्यामध्ये हे लार्वा असतातच. सो ह्याच्यासाठी उपाय काय आहे? आम्ही बरेच जणांना विचारलं आणि बरेच जण म्हणाले, की यावर केमिकल फवारणी करा. म्हणजे ते मॉथ जे कॉडलिंग मॉथ असतात, ते येणार नाहीत आणि ते एग्स ले करणार नाहीत आणि लार्वा फ्रुट्समध्ये येणार नाही. परंतु जर समजा आपण केमिकल स्प्रे केलं तर ऑब्व्हियसली मग ते फ्रुट्स ऑर्गॅनिक कसे असणार ना? तर त्याचकरता मी खूप स्टडी केलं, मी चेक केलं ऑनलाईन आणि मग मला कळलं, की वेस्टर्न कंट्रीजमध्ये जिथे ते लोकं ॲपल्स लावतात, त्या ॲपल्स च्या बागेमध्ये ते असे कंटेनर्स ठेवतात. हे बघा, हे मी कंटेनर्स इथे लावले आहेत आणि ह्या कंटेनर्समध्ये 1:1 रेशोमध्ये गूळ आणि पाणी हे मिक्स करतो. हे बघा, हे मी 3 कंटेनर्स लावले त्या झाडावर आणि ह्या कंटेनर्समध्ये असे होल्स बनवलेत चारी बाजूने आणि बेसिकली ह्या होल्स थ्रू जे कॉडलिंग मॉथ्स आहेत, फ्लाईज आहेत, जे लार्वा बेसिकली एग ले करतात फ्रुट्समध्ये, ते त्यामध्ये जातील आणि त्या कंपोजिशनला 1:1 रेशो गूळ आणि पाणीच्या कंपोजिशनला अट्रॅक्ट होतील. तुमच्याकडे जर कुठला सजेशन असेल तर नक्कीच कमेंटवर टाका. धन्यवाद.